वहिनी राधा शांत झाली. नाही तसं काही नाही सहज. हो बरेच दिवस झाले राधा सुद्धा घराकडे आली नाही. अगं ती मामाकडे गेली आहे, येईलच थोड्या दिवसात. पण का गं वहिनी दादा अजून ना आला का? नाही बसले असतील कुठेतरी दारू छाटत. त्या आमच्या दादाला अक्कल कधी येणार कुणास ठाऊक. गेल्या 5-6 महिन्यापासून त्याच्या व्यसनाला भूक लागला. त्याच्यामुळे घरादाराची राख रांगोळी तर होणारच. पण बाबांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय. सगळं करते भाऊजी मला. पण मी तरी काय करू? भाऊजी तर मामांचीच ऐकत नाही तिथं मी काय करू? हे बघ वहिनी, अगं मी तुला दोष देत नाही. अगं तू खूप चांगली आहेस म्हणून गेली 6 महिन्यापासून त्याचा जीव घेणारा हैदोस सहन करतेस. अगं तुला जरी कोणी दुसरी असते ना तर त्याला केव्हाचा घटस्फोट देऊन मोकळी झाली असती. नाही भाऊजी नाही. अहो जीवनात माघार न घेणारी एक जिद्दी स्त्री आहे. अगं तुझ्या सहनशील बद्दल ना प्रश्नच नाही वहिनी. अगं पण त्रास मानहानी सहन करायला सुद्धा मर्यादा असतात ना. पण आमच्या दादानं तर नुसता कहर केलाय कहर. पण थांबतो मी आता सरळ त्या पाटल्याच्या अड्ड्यावर जातो आणि दादाला घेऊनच येतोच मी.